मित्रांनो, एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे। आणि आज आपण दैली गावामध्ये आलेलो आहोत। धारावा तालुक्यामध्ये दैली एक गाव आहे, त्या गावामध्ये आपण आलेलो। तर विनोदजी बांगते आणि सतीशजी पाटील यांच्याकडे आपण आलेलो आहोत। त्यांचा एक 20 शेतकऱ्याचा गट आहे आणि त्या गटामध्ये ते पूर्ण निविष्ठा तयार करतात। तर आज आपण गाजर गवतापासून एक कीटकनाशक त्यांना कसे तयार करायचे दाखवण्याकरता आलो आणि ते कसे तयार करायचे ते आपण इथं प्रक्रिया सुद्धा पूर्णपणे पाहणार आहोत। त्यासाठी हे गाजर गवत घेतलेलं आहे 3 किलो पूर्ण असं हे बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, असं पूर्ण पंचतत्व घेतलेले आहे आणि असे बारीक करून आपण त्याला उकडणार आहोत। तर ते प्रोसेस काय आहे ते पूर्णपणे तुम्हाला दाखवू। करायचं आपल्यापेक्षा असून तर आता आपण कसं तयार करायचं ते पाहून घेऊ। आपण आता 10 लिटर आपण यामध्ये पाणी घेणार आहोत, म्हणजे 9 लिटर पाणी आणि 1 लिटर गोमूत्र, असं 10 लिटर। दहा लिटर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे 3 किलो गाजर गवताचा पाला घेतलेला आहे आपण पूर्ण 55 आणि 10 लिटर पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये 9 लिटर पाणी 1 लिटर गोमूत्र असं 10 लिटर आपण केलेलं आहे। तर कोणताही काढा जर आपल्याला औषधीमध्ये तयार करायचा असला तर त्यासाठी आपण 1 किलो पाला आणि 3 लिटर पाणी याचा वापर करतो। तर त्याचा आपण कसं तयार करायचं ते आपण पाहून घेऊ। आता तयार करते वेळेस आधी पाणी गरम करून घ्यायचं आपल्याला पूर्णपणे, आणि पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये गाजर गवत आपल्याला टाकायचं आहे। ते टाकल्यावर आपण पूर्णपणे त्याला झाकून घेणार आहोत, म्हणजे त्याची वाफही बाहेर नाही जाऊ देणार आणि एक घंटा कमीत कमी आपण त्याला उकडणार आहोत। तर या प्रकारे आता आपण पूर्ण पाला याच्यामध्ये भरून देणार आहोत। आता काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की गाजर गवताचा काढा माठामध्ये करायचा की पिप्यामध्ये करायचा। आता काही शेतकऱ्यांना एवढं माठ अवेलेबल नसते तर आपण या तेलाच्या डब्यामध्ये सुद्धा करू शकतो। आणि काही शेतकऱ्यांचे हे प्रश्न आले की तेलाच्या डब्यामध्ये केल्यानंतर लोहाचं प्रमाण वाढेल का औषधीमध्ये? तर तसं काही होत नाही, कारण आपण मागच्या वर्षी सुद्धा काही शेतकऱ्याला तयार करून दिले आणि त्यांनी कपाशी पिकावरही वापर केलेला आहे, त्यामुळे काही लोहाचंही प्रमाण काही वाढलेलं नाही। तर आपण तेलाच्या पिकामध्ये सुद्धा आपण तयार करू शकतो। तर आता हे असा पूर्णपणे काढून घ्या आणि पाणी गरम असून पाण्यात आला नाही तर तुम्ही खाली जाईल तसं एखाद्या टाकून द्या। अरे ते काहीच नाही राहत त्याचं। या प्रकारे पूर्णपणे आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे, किंवा मोकळ्या वातावरणात केलं तर मग असं नाही केलं तरी चालते। पण आपण जवळपास जर गावाच्या जवळपास करत असेल तर या पद्धतीने आपण त्याची सुरक्षा घेतली पाहिजे, की जेणेकरून त्यातलं वाफ जे आहे ते बाहेर जाणार नाही। दुसरी काळजी घेण्याचं म्हणजे आपण ज्यावेळेस औषध थंड होते त्यावेळेस आपण औषधे बाहेर काढलं पाहिजे। काही गरम असताना हे औषध पाहिलं नाही पाहिजे, नाहीतर त्याची वाफ जर आपल्या तोंडावर आली तर चेहरा काळा पडण्याचं शक्यता आहे।
त्यामुळे आपण ही दक्षता थोडी घेतली पाहिजे. आणि 1 घंट्यानंतर आपण याला पूर्णपणे तयार होणार आहे 1 घंट्यामध्ये. आणि 1 घंट्यानंतरही हे थंड झाल्यानंतरच आपण याला पाहणार आहोत. तर आता आपल्याला हे तयार कसं झालं ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहायला मिळेल. तर जसं आपण गाजर गवताचा काढा तयार करून देतो त्याचप्रमाणे यांनी तर औषधं सुद्धा तयार केलेली आहेत. ही आहे फिश ऑइल, ही आहे पपईज पासून ग्रोथ प्रोमोटर तयार केलेला आहे. हे पपईचं ग्रोथ प्रोमोटर तयार केलेलं आहे. हे आहे फिश ऑइल, हे आहे उंबरापासून तयार केलेलं उंबर संजीवक. गोकृपा अमृतम आहे, स्वतःही वापर करतात आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा कल्चर पुरवतात. हे आहे निंबोडी अर्क. हा बघा निंबोडी अर्क कसा पांढरा फटक झालेला आहे, कच्च्या निंबोड्यापासून तयार केलेला आहे. आणि हे आहे बेल अर्क. आणि दशपर्णी पहा अलीकडे समोर, ठीक आहे. हे आहे दशपर्णी अर्क. काही टक्कर आहे का काढायला? हा पहा दशपर्णी अर्क कसा बनलेला आहे. याच पद्धतीचा आपला प्रत्येकाचा तयार झाला पाहिजे, म्हणजे शेतीमध्ये रिझल्ट चांगल्या प्रकारे 101%. त्याच्यानंतर फवारणी केलेली प्रात्यक्षिक दाखवतो मला तुम्हाला. कसं आहे पॅक नाही करायचं म्हणजे नाही पॅक नसतो.